सो हॅलो एव्हरीवन. आज फ्रायडे शुक्रवार असल्यामुळे कसं लाईटचा जरासा इश्यू होता. लाईट आलेली आहे. आम्ही आता जस्ट चालू केली आहे. शॉपवर अर्ली मॉर्निंग आलो होतं, पण जॅकचा थोडासा इश्यू असल्यामुळं थोडंसं लेट झालो. सो आजच्या व्लॉगमध्ये आपण ट्राय करत आहोत कॅलिपरचा रेड कलर थोडासा अपग्रेड करतो आहे हॅरियरसाठी आणि ब्रेकचे. सो आपण इथे जॅक लावलेला आहे आणि जस्ट फुली काढलेली इथली लायनरची. त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी नॉर्मल गोष्ट सांगतो. हा जी सेटिंग असते जे कॅलिबरच्या लायनर, हे लायनर समजा क्लीन असतात 1,00,000 किलोमीटर प्लस चालून जातात. शक्यतो चेंज करायची गरज नाही लागत. स्पेशली डिस्क नसेल लायनर असेल तर हा लायनर प्लस सिलेंडर असतो. आणि ही जी तुम्हाला दिसते फुली गोल तुरची ती टाईट केली की तुमचे ब्रेकिंग आहेत ती थोडंसं एक चांगली होणार अजून. सो ही नेहमी सर्व्हिस सेंटरला आपण जेव्हा करतो त्यावेळेस हे करायचं असतं, पण आज आम्ही असं यासाठी खोलली आहे की आमचा जो याच्या वरची जी कॅप येते कॅलिबरची जी आता सुधीच क्लीन करतो आहे, ही ब्लॅकमध्ये येते. हिला थोडासा आम्ही रेड कलर देणार आहोत. तो आपल्याकडे कॉम्प्रेसर आहे त्याचा तो पॉलिश करतो आहे. त्याच्यामध्ये 245, 65, R17चे टायर येतो. तो आता ही फर्स्ट टायरची सर्व प्रोसेस चालू आहे. आणि यासोबत आम्ही आता एक इथे रिसेंटली होंडा शाईन एक बाईक आहे, त्याची चेसी आहे. ही आता जस्ट रिसेंट पेंट वगैरे करून आणली आहे, तुम्ही बघू शकता एकदम पेंटची फिनिशिंग. आणि त्यासोबत आज नेक्स्ट जॉब आहे जी होंडा युनिकॉर्न आहे, ओल्ड बाईक आहे. तिचं पूर्ण अपग्रेड करायचं आहे आम्हाला. आता जस्ट इथे रिसेंटली पॅनल वगैरे खोललेले आहेत, पण पॅनल तो क्रॅक असल्यामुळे तो नवीन टाकून जायचं आहे. तर टेल लॅम्प वगैरे येऊन जाईल. त्यासोबत ही चेसी पूर्णपणे खोलली जाईल आणि हिला क्लीन केली जाईल. आणि हिचा मॅक्यूल वगैरे त्याचं सगळं ही सध्या जी एवढी ही घाण वगैरे पडली पूर्ण खोलून क्लीन वगैरे स्वच्छ करून त्याच्यानंतर पेंटिंग जॉब चालू होईल. आणि सध्या आता एक ट्रॅक्टर पण आपल्याकडे आहे. त्या ट्रॅक्टरचा आम्ही आता रिसेंट एक रेड कलरचा एक फ्रंटचा जो बोनेटचा जो येतो तर त्याला आम्ही पेंट केलेला आहे. त्याला एक परत एक थोडा वॉश केल्यानंतर परत तो ड्राय करून त्याच्यानंतर सॅरेनिक आपलं ॲक्रेलिक कोटिंग मारल्यानंतर त्याची फिनिशिंग येईल. ते बघू शकता हा ओल्ड ट्रॅक्टरमध्ये भूमिपुत्रा 475D आहे. त्याच्यामध्ये सीन काय आहे, जो जुना कॅलिपर बघतोय ट्रॅक्टरमधून डिझेल काढलेलं आहे. हा एक प्लस पॉईंट आहे आमचा. माझ्या बाबूने डिझेल काढलेलं आहे. कॉम्प्रेसर चालू कर बाबू, आपल्याला जरा याच्यामध्ये हे मारायचं, एअर मारायचं. आता सुजित माझा कॉम्प्रेसरचा केबल काढतो. एक कलर पण आम्ही आणलेला आहे. कलर मी दाखवायचा राहून गेला. रेड कलरमध्ये तो कसा दिसत नाही. तो हा तुम्ही बघताय तो बॉटलमध्ये कलर आहे. आफ्टर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एकदम ग्लॉसी आणि चेरी रेड असं दिसेल कलर. चेरी रेड राईट. सो त्या कलरमध्ये आपण एक कॅलिपर सजवणार आहोत. आणि त्याच्यानंतर ते अपग्रेड पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचा एक व्ह्यूज आणि फोटो दाखवेल. थोड्या वेळानंतर अपग्रेड करतो. सी यू लेटर.